श्रेयस वाघमारेची पोरगी ना तू? हो. तुझ्या बापासाठी ना एक मेसेज आहे. पैसे ना टायमात वापस करायचे, नाहीतर घरात तरुण पोरगी आहे आणि आम्ही आहे ना पैसे वसूल करण्यासाठी कोणताही ऑप्शन यूज कर. माझ्या बाबाने कोणाकडून पैसे नाही घेतलेत, त्यांना फसवलं गेलंय. हे तुझा बाप ना काही पण करो, आम्हाला आमचे पैसे टायमात वापस पाहिजेत. तुझ्या बापावर आमच्या बॉसची नजर आहे, समजलं का? मला जाऊ द्या ना प्लीज. जायचंय? जा जा ना. जा, दाखव तुझ्या बापाला आणि त्याला सांगायचं की हे फक्त वॉर्निंग होती. जा जा. तेव्हा माझं काही चुकलं का? हे सगळं आमच्याच आयुष्यात का घडतंय? का माझ्या घरावर सारखी संकट येत आहेत? आता तूच काहीतरी मार्ग दाखव आणि ह्या संकटातून बाहेर काढ. आई, मयुरी, आई. मयू, मयू काय झालं ग? मयू, मयू काय झालं? मयू सांगशील का काही काय झालंय? मयू प्लीज अगं सांग ना पटकन, काय झालंय? अगं मयुरी, बोलशील तर कळेल ना मला. बाबांनी ज्यांच्याकडून लोन घेतलं होतं ना, त्यांनी हे गेलंय. माणसं खूप वाईट आहेत ग, मला भीती वाटते ग. त्याने बाबांना काही केलं तर किंवा तुला काही केलं तर त्यांचं ना आपल्या घरावर आपल्यावर लक्ष आहे. मयू, मयू शांत हो. मयू नको घाबरू बाळा, काही होणार नाहीये. आपण घाबरलो ना की समोरचा अजून घाबरवतो आपल्याला. तेव्हा हे सगळं काय चाललंय? आणि बाळा बाबा आहेत ना, बाबा करतील सगळं व्यवस्थित, काही होणार नाहीये. दादा कुठून आणणार आहे इतके पैसे? ही माणसं तर घरापर्यंत आली आहेत. हा, घाबरायचं नाही. नाही शांत हो, काही होणार नाही. मयुरीच्या बाबतीत जे काय झालंय ना, त्यानंतर मला चान्स नाही घ्यायचा. आपल्याला हे पैसे लवकरात लवकर जमा करायला हवे. अरे पण श्रेयस, इतक्या कमी वेळात इतके जास्त पैसे जमा कसे करायचे? अश्विनी, मयुरी बरी आहे का? गेली कॉलेजला? हो आहे बरी. खरं तर कॉलेजला जायला तयार नव्हती, पण तिला पाठवलं. कारण घरी राहिली असती तर सतत डोक्यात तेच विचार राहिले असते. निदान कॉलेजला गेल्यामुळे मैत्रिणींमध्ये राहील. आणि श्रेयस, एक मार्ग आहे पैसे उभे करायचा. वहिनींना त्या बँकेकडून लोन अप्रूव्ह झालंय ना? हा, मग त्याचं काय? मग आपण तेच पैसे इकडे फिरवले तर? अरे पण बबन, ती रक्कम एवढी छोटी आहे ना की त्याचा आपल्याला तेवढा उपयोग नाही होणार. मला एक गोष्ट कळत नाहीये, तुम्ही सगळे लोन परत करण्याच्या मागे का लागलात? आपण पैसे घेतले नाहीयेत ना, मग तसे आपण पुरावे गोळा करूया. आणि तो गुंड पण मयूला काल असंच म्हणाला ना. मला काय वाटतं, आपण ना वारंगच्या विरोधात ना पुरावे गोळा करूया आणि ते केकेला देऊया. जर का केकेला कळलं की तुम्ही असं काही केलंच नाहीये, तर तो वारंगच्या मागे लागेल आणि त्याच्याकडनं पैसे वसूल करेल ना. अगं पण हे सगळं प्रूव्ह करायचं कसं? सर, आम्ही ना प्रूव्ह करायचा खूप प्रयत्न केला, पण तो वारंग इतका शातीर आहे ना की त्यांनी मागे एकही पुरावा नाही सोडलाय. एक मिनिट, तो
हा आपला आंबडेकर आहे ना, त्याला सगळं माहिती आहे. त्याच्या समोरच सगळं झालंय ना. तो केकेकडे येऊन सगळं सत्य सांगू शकतो की वारंगनी मला फसवलंय. नाही सर, सर मला ना त्या आंबडेकरवर खूप आधीपासून डाऊट होता, म्हणून मी त्याच्यावर लक्ष ठेवून होतो. पण तो वारंग सरांना घाबरून ऑलरेडी मुंबई सोडून गेलाय. मुंबई सोडून निघून गेला? अरे पण प्रतीक जाऊन जाऊन कुठे जाईल? त्याच्या गावालाच जाईल ना, अजून कुठे जाईल बिचारा? सर तसं तर वारंगलाही त्याच्या गावाचा पत्ता माहिती असेल ना. नाही, वारंगकडेच असणार. कारण ऑफिसचे सगळे डॉक्युमेंट्स मी चेक केले. ऑफिसच्या सगळ्या डॉक्युमेंट्स मध्ये आंबडेकरांचे फक्त मुंबईचे पत्ते आहेत. गावचा पत्ता कोणाकडेच नाही. तो खूप वर्षापासून आहे ऑफिसमध्ये. पण मला अनायासे त्याच्या गावचा पत्ता माहिती आहे. पण त्याची गावात एक छोटीशी जमीन होती, ती त्याला विकायची होती. तेव्हा मी त्याला हेल्प केली होती, म्हणून मला त्याचा पत्ता माहिती. हा मी एक मिनिट शोधतो. आपण एक काम करूया, मग त्या दृष्टीने प्रयत्न करूया ना. ग्रेट. श्रेयस एक काम कर, तो पत्ता तुम्हाला व्हॉट्सअप कर. मी लगेच गाडीची वेळ, रिझर्वेशन सगळं बघतो. आपण दोघं लगेच जाऊया. नाही नाही, तू नको. पांड्या, मी जातो. इथे काय प्रॉब्लेम झाला तर कोण बघणार? थांब एक मिनिट. पत्ता सापडला. पांड्या, माळगीवाडी गावाचं नाव. म्हाळगीवाडी. ग्रेट. म्हाळगीवाडी म्हणजे निर्वाग्याची बस जाते. बसचा टायमिंग आहे रात्री 9:15 वाजता. श्रेयस, मी रिझर्वेशन करतो. तुम्हाला डायरेक्ट बस स्टँडवरती भेट. ओके, मी जातो. श्रेयस, ऑल द बेस्ट. आणि आपण दुपारी सबनीस सरांना देखील भेटूया. त्यांच्या कानावर ह्या गोष्टी घालू. आपण पण निघूया. तुमची बॅग भरायची आहे ना. हो. त्या श्रेयसच्या मागावर राहा. तो नक्कीच आंबडेकरच्या गावी जाणार. नाही नाही, त्याला वाटेत अजिबात काही करायचं नाही. एकदा का तो आंबडेकरच्या घरी पोहोचला की त्याचा आणि आंबडेकरचा दोघांचाही बंदोबस्त करायचा. गणू, आजपर्यंत तूच आम्हाला प्रत्येक संकटातनं मार्ग दाखवले आणि याही संकटातनं तूच तारू शकतोस. तुझ्या साथीची गरज आहे. वाचव आम्हाला. सावध राहा. काळ तुझी परीक्षा घेत आहे. दैव तुझी परीक्षा पाहत आहे. अहो पण परीक्षा म्हणजे कसली परीक्षा? ते मी तुला आत्ताच सांगू शकत नाही, पण तुला सावध राहावं लागणार आहे. हा परीक्षेचा काळ संपला तुझं सगळं चांगलं होणार आहे. तुझी भरभराट होणार आहे. तू खूप यशस्वी होणार आहे. अहो कसली भरभराट? काय बोलताय तुम्ही? घरात काहीच चांगलं होत नाहीये. सगळं चुकतंय. दादाने ज्यांच्याकडनं लोन घेतलं होतं ती माणसं, ती गुंड कधीही येऊ शकतात. रस्त्यावर येण्याची वेळ आली आणि तुम्ही म्हणताय भरभराट होणार, चांगलं होणार. अहो काय चांगलं होणार आहे? हेच तर चुकतंय ना तुझं. तू फक्त आजचा विचार करते आहेस. तुझ्या डोळ्यासमोर जे घडतं तू फक्त तेच पाहू शकते. पण मी त्या पलीकडचं पाहू शकते. आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी मी तुला सांगितल्या आहेत त्यातली कुठलीही गोष्ट चुकीची घडली नाहीये. पण आता जे काही सांगणार आहे ते नीट लक्ष देऊन ऐक. आणि इथून पुढे तुझं सगळं चांगलंच घडणार आहे. आणि ते जर का तसंच घडायला हवं असेल तर
स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न कर. तुझं भविष्य आता तुझ्या हातात आहे. सावध राहा. कान आणि डोळे नीट उघडे ठेव आणि भविष्याची हाक ऐक. भूत भविष्याची चिंता सोड, कारण सत्य एकच आहे. मम आत्मना. तेच बघ, सबनीस सरांनी सांगितलंय काम होणार म्हणजे होणार. आपण निदान होपफुल राहूया. तू तोपर्यंत त्या आंबडेकरच्या गावी जाऊन ये. जातो. तो आंबडेकर सापडला तर खूप काही गोष्टी सोप्या होतील. जाऊन घेऊन येतो त्याला. आणि इथली काही काळजी करू नकोस, आम्ही आहोत. येऊ मी? हो. काळजी घे. कोण आहात तुम्ही? माझा रस्ता का अडलाय? चला सरका जाऊ दे. आमचे पैसे टायमात वापस केले नाही ना, मग बरोबर समजेल तुला आम्ही कोण आहे ते. तेच मी सांगतोय केव्हापासून. मी नाही घेतले पैसे तुमचे, त्या वारांनी घेतले. त्यांनी मला सांगितलं हे बिझनेस लोन आहे त्याच्या ऑफिसचं, म्हणून मी ते पैसे घ्यायला आलो. तू काय आम्हाला येडा समजतो? आमच्याकडून पैसे घेतल्यावर प्रत्येक जण असंच सांगतो. आणि तुला ज्या पेपरच्या बदल्यात पैसे दिलेत ना, त्यावर तुझी सही. समजलं? विश्वास ठेवा माझ्यावर. मी हात जोडतो तुमच्यासमोर. मी नाही घेतले हो तुमचे पैसे. हा असा नाही ऐकायचा. फोटो दाखव याला. ही तुझी लहान मुलगी ना? 9 वाजता शाळेत जाते. ही मोठी मुलगी 4ला घरी येते ना परत. हा तुझा बाप सकाळी जॉगला जातो ना? आणि बायको तुझी कामाला जाते. आणि ही तुझी म्हातारी मंदिरात जाते ना? आधी चान्स देणार, मग तुझं घर जाईल. एकेकाला कुठून उचलू ना कळणार नाही. एकेकाची अब्रू जाईल आणि मग एकेकाला उभं चिरायला कमी करणार नाही. हा फॅमिलीच्या नादी नाही लागायचं. तो उभा चिरीन तुला. मला उभा चिरायच्या आधी ना तुला ठोकेन. तुझ्या घराच्या बाहेर तुला धरलाय. हा भाल्या आहे ना, भाल्या कोणालाही कधीही उचलू शकतो. लक्षात ठेवायचं. आणि पोलिसात जायचा विचार करायचा नाही. तुझ्या भल्यासाठी सांग. 7 दिवस लक्षात ठेवायचं. नाहीतर चला रे. श्रेयस, कोण होती ती माणसं? केक्याची माणसं होती. म्हणजे आपल्याला पैशाची सोय करायला हवी. तर ही माणसं मला सोडणार नाही आणि माझ्या फॅमिलीला पण नाही. दादा थँक्स. देव करू आणि तो आंबडेकर तुम्हाला तिथे भेटू देत.
अश्विनी, आजपर्यंत तुम्हाला काय सांगितलंयस? पॉझिटिव्ह विचार करायचा, तेच करतोय मी. मला माहितीये मी तिकडे जाणार, त्याचं घरही सापडेल आणि तोही सापडेल मला, आणि त्याला घेऊन मी इकडे येणार 100%. तुम्ही म्हणताय ना तसंच होऊ देत. आणि मलाही वाटतंय की आपण ह्या संकटातनं ना लवकर बाहेर पडू. बाबा काय झालं? बाबा ते लोक गावी असतील तर, किंवा त्यांनी तुम्हाला वाटेत अडून काही त्रास दिला तर? हे मला काही होणार नाही, कळलं तुला? मला कोणी काही करू शकत नाही. आणि तू माझी ब्रेव गर्ल आहेस ना, अजिबात टेन्शन नाही घ्यायचं. यशा, फालतू लोकांना घाबरायची गरज नाही. मी जर तिकडे गेलो नाही, आंबेडकरांना आणलं नाही, तर आपल्यावरचं संकट कसं जाईल? आणि काल जे झालं ते पुन्हा झालं, 2 मुस्कटात लावून द्यायचे, कळलं? आणि हे घे चाकू. हा चाकू तुझ्या संरक्षणासाठी, फॉर सेल्फ डिफेन्स. पुन्हा असं काही झालं किंवा कोणी काही केलं तर याचा वापर करायचा, कळलं? मी माझ्या मुलींना रडूबाई नाही बनवलं, पण तू जशी वागशील तशीच कुहू वागणार. या घरची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी, या घरातल्या सगळ्या लोकांची रिस्पॉन्सिबिलिटी आता तुझ्यावर आहे. ठाम राहा, सगळ्यांना धीर दे, डोळ्यातनं पाणी नाही काढायचं आता, कळलं? हो बाबा, यापुढे कधीच नाही रडणार. That's like my brave girl. हॅलो. बोल गुड्डू, काय खबर तिथली? हो साहेब, तो श्रेष्ठ तर आला नाही इकडे. हा, पण त्याचा दोस्त आलाय. बबन पांडे नाव आहे त्याचं. श्रेयस वाघमारेचा खास मित्र. आता तो आला म्हणजे श्रेयस येणारच. तो ज्या बसमध्ये चढतोय त्या बसमध्ये तू चढ. त्याला काही कळू न देता त्याचा आपल्याला पाठलाग करायचा. होय साहेब. पण साहेब ऐका ना, ते तेवढं आपलं पैशाचं जरा बघा काहीतरी. अरे ते बघू रे, पण मला वारंवार खबर देत राहा. टाइम टू टाइम सगळं कळवतो, फक्त टाइमावर पैसे द्या. काय? हा, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का रे? काम पूर्ण कर, तुला तुझे पैसे मिळतील. काही झालं तरी श्रेयस वाघमारे संपला पाहिजे. बाबा, तुम्ही असं अचानक गावी का चाललाय? बेटा, मला जरा अर्जंट काम आलंय ना, म्हणून जावं लागेल मला. मग मला गोष्ट कोण सांगणार रात्री? मी सांगणार. अच्छा कुहू, मी परत आलो ना की तुला 2-2 स्टोरीज रोज रात्री ऐकवणार, आणि जोपर्यंत तुला झोप लागत नाही ना सांगतच राहणार. प्रॉमिस? ठीक आहे, आयडिया चांगली आहे, पण मला गावावरून एक स्पेशल गिफ्ट आणायचं. ओके, आणतो, प्रॉमिस. आई येतो. सांभाळत जा रे. आणि हे बघ, अजिबात काळजी करू नकोस, कळलं तुला? मी जे काम करायला जातोय ते करूनच ये. दादा, खरंच काळजी घे. थँक्स बाबा. बाबा येतो. बाबा, हे घड्याळ? हे घड्याळ तू जेव्हा घेतलं होतंस ना, तर मला फारसं काही पटलं नव्हतं. मी नाराज होतो तुझ्यावर. पण तुझं असं मत होतं की हे घड्याळ घातलं म्हणजे माझे चांगले दिवस सुरू झाले. आणि श्रेयस, त्याच पॉझिटिव्ह विचाराने आज हे घड्याळ मी तुझ्या हातात बांधतोय. जा, यशस्वी होऊन परत या. आणि मला खात्री आहे तुझ्या परत येशील ना घरात, तर आपल्या घरातले दुःखाचं सावट निघून गेलं असेल. घरात सुख आणि आनंदी आनंद असेल. यशस्वी हो. पाया पडतो. सुखी राहा. घेतो.
आणते बॅग. मी पण येते. अगं तू कशाला? मी आता डायरेक्ट बस स्टँडवरच जातो. तू नको येऊस. येतो बघ.